और मुझे लगता है कि अब मैं उत्तराताई केलकर जी से अनुरोध करूंगा कि आप अपना एसोसिएशन रफी साहब के साथ जो रहा, प्लीज पुट योर हैंड्स टुगेदर फॉर द लिविंग लेजेंड उत्तराताई केलकर. रंगमंचावर उपस्थित आशिषजी, मंत्री महोदय आशिषजी, मिसेस शेलार आणि रफी साहेबांचे सर्व नातेवाईक आणि मिसेस नाखवा, या सर्वांना मनापासून नमस्कार. सर्व रसिकांना मनापासून नमस्कार. हा जेव्हा पुरस्कार मला कळलं की रफी साहेबांच्या नावाने एवढा मोठा पुरस्कार मला मिळतोय, तेव्हा मला आनंद झालाच. कारण प्रत्येक कलाकाराला पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा आनंदच होतो. पण मला आश्चर्य पण वाटलं की असं वाटलं की एवढ्या दिग्गज कलाकाराच्या नावाने जो पुरस्कार आहे तो माझ्यासारख्या छोट्या कलाकाराला मिळावा, हे आश्चर्य वाटलं मला. आणि त्यांच्याबरोबर मला कधी गाण्याची संधी मिळाली नाही. ती मिळाली असती तर खरंच मला फार फार आनंद झाला असता, पण तशी काही माझ्या भाग्यात नव्हती ती संधी. पण थोडासा का होईना माझा त्यांच्याशी संबंध नक्कीच आला, थोडासाच. 53-54 वर्ष मी गाते, पण माझ्या करिअरची सुरुवात मी कोरस गाण्याने केली. कोरस गाताना म्हणजे माझे असा मनाशी विचार मी केला की जर मी कोरस गायला आले तर मला फिल्म इंडस्ट्रीची काहीतरी ओळख होईल, फिल्म लाईनची, आणि ह्या दिग्गज कलाकारांचं मला गाणं एकदम जवळून ऐकता येईल. त्यात रफी साहेब होते, लताबाई होत्या, हशाबाई होत्या, किशोरदा होते. किशोरदांबरोबर मला गायची संधी मिळाली, पण रफी साहेबांबरोबर मला मिळाली नाही. तर ह्या चारही जण हे दिग्गज कलाकार माईकला कसे फेस करतात, कसा त्यांचा थ्रो असतो, कसं त्यांचे उच्चार असतात, कशी त्यांची एक्सप्रेशन्स असतात, हे मला 2 फुटावरून ऐकायला मिळालं. आणि हे कोरस गायल्यामुळेच मला ऐकायला मिळालं. हा माझा फार मोठा फायदा झाला. आणि दोनदा मला आठवत आहे की फेमस सिनेलॅबला रेकॉर्डिंग चालू होतं आशाबाईंचं. त्याकडे एक फक्त माईक असायचं, एक असा माईक, या बाजूला आशाबाई, या बाजूला कोरस. तर मी मध्ये होते आणि गायल्यानंतर आशाबाईंनी मला जवळ बोलवलं आणि सांगितलं, तू कशाला कोरस गातेस, तुझा आवाज एवढा सुंदर आहे, तर तू कशाला गातेस कोरस, आणि तुला काही मजबुरी पण नाही आहे, तुझे मिस्टर एवढे आर्किटेक्ट आहेत मोठे, तर तू कशाला गातेस, तू सोडून दे, तू सोलोवर कॉन्सन्ट्रेट कर, तू खूप मेहनत कर आणि तुला नक्की सोलो रेकॉर्डिंग्स मिळतील. आणि खरोखर त्यांचं बोलणं अगदी खरं ठरलं आणि 2 वर्षात मी कोरस सोडलं, कारण मला सोलो रेकॉर्डिंग्स मिळायला लागली. रफी साहेबांच्या बद्दल सांगायचं तर त्यांचं इतकं मृदू असं व्यक्तिमत्व होतं. फार साधे होते ते, एवढे मोठे कलाकार पण इतके साधे होते की आमच्या कोरसवाल्यांकडे बघून पण ते स्मिता हास्य द्यायचे, कधी हात करायचे, कधी नमस्कार करायचे, आणि ते फार सॉफ्टली बोलायचे. कधी ते जोरजोरात बोलताना मी बघितलंच नाही, आणि कायम हसतमुख असायचे ते. हे सगळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू मला त्यावेळी बघायला मिळाले. त्यांच्याबरोबर गाणी जी कोरसला मी गायली ती पण आठवतात मला. पर्वत के उस पार सरगम मधलं लताबाई आणखी रफी साहेबांचं महबूबला झालं होतं, महबूब स्टुडिओला झालं होतं. मग अमर अकबर अँथनी मधलं होतं, ते पण महबूबला झालं होतं. फेमस सिनेल आपला ते शेरोवाली बिगडे बना दे मेरे काम, ते गाणं आशाबाई आणखी रफी साहेबांचं होतं. आणि एक तर गाणं मला एवढं आठवत आहे त्यावेळेचं म्हणजे प्रसंग की फिल्म सेंटरला रेकॉर्डिंग चालू होतं, आणि फिल्म सेंटर एवढा मोठा स्टुडिओ आहे, तर फायनल रिहर्सल चालली होती रफी साहेबांची आणखीन आशाबाईंची, आणि RD बर्मन यांचं म्युझिक होतं फिल्म सेंटरला. आणि ते चालू असताना म्हणजे 60-70 म्युझिशियन्स होते, आणि ती फायनल रिहर्सल चालू असेल ते उभे राहून करत होते. दोघंही एवढे मोठे कलाकार उभे राहून रिहर्सल करत होते, आणि आम्ही जवळच होतो त्यांच्या आणि बघत होतो. आणि तितकी सुंदर चाल केली होती. आणि RD बर्मन सतत त्या दोघांना, ते इतके चांगले गात होते, सतत त्यांना म्हणजे स्तुती करत होते त्यांचे, एवढे खुश झाले होते RD बर्मन. ते गाणं होतं पल दो पल का साथ हमारा, असं होते ते गाणं. 2 ओळी मी दाखवते. पल दो पल का साथ हमारा, पल दो पल के याराने गए. असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू मला बघायला मिळाले. आणखीन आज जीवनगौरव पुरस्कार ज्यांना मिळतोय ते OP नय्यर साहेब, ते पण एवढे दिग्गज कलाकार होते. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की त्यांच्याकडे मला 3 गाणी गायची संधी मिळाली. 1976 साली
खून का बदला खूनमध्ये मी 3 गाणी त्यांची गायली. त्यांनी 20 रिहर्सल्स माझ्याकडनं करून घेतल्या आणि त्या 20 रिहर्सल्स नंतर मला गाणी एवढी तोंडपाठ होती की बॉम्बे लॅबला रेकॉर्डिंग झालं होतं आणि प्रत्येक गाणं पहिल्या टिकलं ओके झालं. आणि ते एवढे दिलदार मनाचे होते की कुठच्याही म्युझिशियनने तेव्हा लाईव्ह रेकॉर्डिंग चालायची, म्हणजे सिंगर आणखी म्युझिशियन्स एका वेळीच गात आहेत. आत्तासारखी ट्रॅक सिस्टीम नव्हती. तर त्यावेळी इतके ते म्हणजे दिलदारपणे कोणालाही पटकन 100 रुपये काढून द्यायचे. आणि त्यावेळी 76 साली 100 रुपयांना पण खूप किंमत होती. आणि असे मोठमोठ्या कलाकारांना त्यांनी मी पैसे देताना बघितलेले. तर ह्या त्यांच्या आठवणी होत्या. आणि मला दुसरं सांगायचं म्हणजे त्यांच्याकडे जेव्हा मी गायला गेले तेव्हा ते म्हणाले, तुझा आवाज मी का सिलेक्ट केला माहिती आहे? तर म्हटलं का केला? तर म्हणे, तुझा आवाज हा शमशाद बेगम आणि आशाबाईंच्या मधला आवाज आहे, म्हणून तुला मी सिलेक्ट केलं आहे. आज हा पुरस्कार घेताना मला आनंद तर होतोच आहे, पण मला आशिषजींचे वेगळे आभार मानायचे की आशिषजी ते एवढे कलाप्रेमी आहेत आणि कला आणि कलाकारांना ते नेहमीच प्रोत्साहन आणि सन्मान देत असतात. आत्ता नाही, हा मंत्री झाल्यापासून नाही, त्याच्या आधीपासून अनेक वर्ष. आणि मला आश्चर्य वाटतं की ते मंत्री असून सुद्धा इतका वेळ कसा काय काढू शकतात. मध्ये एकदा दिवाळी पहाटला एक प्रोग्राम त्यांनी ठेवला होता साहित्य संघामध्ये आणि तिथे ते आले होते. आणि मी म्हटलं, बापरे एवढ्या पहाटे तुम्ही आलात? ते म्हणे, नाही आता इथून मला अजून 5 ठिकाणी जायचं आहे. म्हणजे खरंच त्यांची मला कमाल वाटते. तर असा हा पुरस्कार. तसंच मला प्रसादजी महाडकर त्यांनी मला हा निरोप सांगितला आशिषजींचा की तुम्हाला असा या वर्षीचा पुरस्कार मिळणार आहे. तर ते तर कायमच पडद्या मागेच असतात, कायम स्टेजच्या मागेच असतात, पण आशिषजींच्या सगळ्या कार्यक्रमांचं उत्कृष्ट नियोजन ते चोख एकदम करतात. तर त्यांचे पण खूप खूप मनापासून आभार. शेवटी मला सांगायचं आहे की हा मोहम्मद रफी यांचा पुरस्कार देवाने मला प्रसाद म्हणून पाठवलाय आणि तो मी अत्यंत भक्तिभावाने ग्रहण करते. थँक्यू व्हेरी मच. बादल नील गगन पर घुल गया कजरा, सांझ ढले घुल गया कजरा, सांझ ढले. देख के मेरा मन बेचैन रहने से पहले हो गई रैन. आज हृदय के सपन भले घुल गया कजरा, सांझ ढले घुल गया कजरा, सांझ ढले. सुगरणीचा चांगला एका पिल्लासाठी 3 झोका झाडाले कांगरा. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिल्लासाठी 3 झोका झाडाले कांगरा. अशी चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. बेलनशी नागिन निघाली नागोबा ढोलाया लागला. 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 बहुत 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 खूब, बहुत खूब. हाँ हाँ हाँ, बड़ा मोमेंट नजर. On stage, please put your hands together.